brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पवार कुटुंबात चाललंय तरी काय? गेली 10-15 दिवस महाराष्ट्रात हा प्रश्न रोज चर्चेला जातोय म्हणा किंवा चघळला जातोय म्हणा. कारण विलीनीकरणाच्या चर्चेपासून सुरू झालेला प्रवास कुठल्या पक्षाचं नेमकं कुठल्या पक्षात विलीनीकरण होणार हा प्रश्न विचारण्यापर्यंत करण्यात आल्यानंतर सगळं आलबेल नसल्याचा अंदाज आला. पटेल तटकरे यांच्यासह काहींचा विलीनीकरणाला विरोध असल्याचा आरोप झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण अजूनही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदाची निवड बाकी आहे. अशा काळात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आल्या, पण त्याआधी त्यांनी पुण्याच्या रुबी रुग्णालयात पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. जवळपास 70 मिनिटं त्या रुग्णालयात होत्या. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, चैत्यभूमीवरती नतमस्तक झाल्या आणि मग कॅबिनेटला हजेरीही लावली. दुपारी विधिमंडळ समितीची बैठक होती, तिथेही त्या दिसल्या. दरम्यान विधानभवनात सुनेत्रा पवार असतानाच शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील तिथं आले. सांगण्यात असं आलं की ते केवळ मुख्यमंत्र्यांना भेटायला आले. हे सगळं जेव्हा सुरू होतं तेव्हा रोहित पवार मुंबईत प्रेस घेऊन अजितदादांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्यांचा संशय आहे की अजित पवारांचा अपघात हा घातपात आहे. संध्याकाळी सुनेत्रा पवार दिल्लीला गेल्या, सोबत जय आणि पार्थ पवार आहेत. सकाळी त्या प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना भेटल्या. त्यानंतर अमित शहा यांच्याशी भेट झाली आणि PMOमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट झाली. आता हे सगळं सुरू असतानाच रोहित पवारसुद्धा दिल्लीत आले. रोहित पवारांनी दिल्लीतल्या प्रेस क्लबमध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आणि आपला कालचाच संशय की अजित पवारांचा अपघात हा घातपात असल्याचं अधोरेखित केलं. एकीकडे हे सगळं सुरू असताना सुप्रिया सुळे पुण्याहून दिल्लीत पोहोचल्यात. त्यामुळे आता प्रश्न सुरू होत आहेत. पहिला प्रश्न हा की हा इतका मोठा योगायोग कसा काय? दुसरा प्रश्न हा की विलीनीकरणाची चर्चा जोर धरत होती, त्याचं काय झालं? पटेल तटकरेंच्या कथित विरोधामुळे त्याला ब्रेक लागलाय का? दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय? जर राजकारणात आकड्यांचं स्थान अढळ असेल तर मग 8 खासदार असलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीत भाजपसाठी जास्त महत्त्वाचा आहे. मग केवळ पटेल तटकरेंच्या मर्जीसाठी पवारांची राष्ट्रवादी दूर ठेवली जाईल का? राज्यातल्या आकड्यांची अधिक काळजी करण्याचं सध्या तरी कारण नाही, कारण इथं भाजप 132 वर आहे आणि राष्ट्रवादी भक्कम नेतृत्वाविना अजित पवार नाही आहेत आणि शरद पवार हे वयोवृद्ध आहेत. दुसरीकडे रोहित पवारांनी केलेले आरोप हा विलीनीकरणासाठी दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे का? कारण पटेल तटकरेंवर ते अप्रत्यक्ष बोलत आहेत आणि राज्यभरात एक परसेप्शन क्रिएट होतं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनाही त्यांच्यासोबत असणं अवघडीचं होईल आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या शक्यता जिवंत असतात कायमस्वरूपी. म्हणजे कधीही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, मी कधीही भाजपसोबत जाणार नाही असंही म्हणणारे अजित पवार भाजपसोबत सरकार 2 वेळा स्थापन केलं, एकदा 80 तासाचं आणि दुसऱ्यांदा आपण बघितलं की ते सरकार जवळपास 3 वर्ष झालं ते भाजपसोबत सरकारमध्ये होते, म्हणजे अलायन्समध्ये. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामधला ट्विस्ट अँड टर्न जो आहे तो काही संपायला तयार नाही आहे. शरद पवार अजूनही रुबी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. सुनेत्रा पवार कदाचित आज संध्याकाळी मुंबईमध्ये परततील. रोहित पवार दिल्लीमध्ये आहेत आणि सुप्रिया सुळेसुद्धा दिल्लीमध्ये आहेत. कदाचित या सगळ्या घडामोडींमुळेच आपल्याला वारंवार याच्यावरती चर्चा करावी लागते की नेमकं या पक्षांचं होणार तरी काय. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय जो काही असेल त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागाचं राजकारण अवलंबून असेल, किंबहुना महाराष्ट्रातल्या पुढच्या राजकारणाची दिशासुद्धा त्यावर ठरेल. आणि म्हणून ही सगळी मंडळी जी आहेत ती त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्यावर लक्ष ठेवणं पण महत्त्वाचं ठरतं आणि ते काय करतायत, त्यांच्या कृती काय आहेत त्याच्याबद्दल बोलणंसुद्धा महत्त्वाचं ठरतं. हे विश्लेषण यासाठी होतं